नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। 7व्या वेतन आयोगासंबंधी आज परत एक बातमी आलेली आहे। मार्चचा पगार थकबाकी, त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांना बसणार आहे फटका। तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला कशा प्रकारे आहे बातमी आपण सविस्तर जाणून घेऊया। टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राइबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। तर मित्रांनो बघा, अतिशय आनंदाची बातमी, त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे। बघा, टीईटी अनुत्तीर्णांचे पगार एप्रिलपासून बंद, तर मार्च महिन्याचे पगार 7व्या वेतन आयोगानुसारच होणार, अशा प्रकारची बातमी आहे। आपण सविस्तर या ठिकाणी बघूया। बघा, मार्च 2019 पर्यंत सेवेत असलेल्या व टीईटी उत्तीर्ण न झालेल्या सर्व शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। त्यामुळे या शिक्षकांना 31 मार्चपर्यंत टीईटी उत्तीर्ण होण्याची आवश्यकता होती, परंतु दरम्यानच्या काळात टीईटी परीक्षाच न झाल्यामुळे संबंधित उमेदवारांच्या नोकरीवर गदा येणार आहे। कारण येत्या एप्रिल महिन्यापासून या शिक्षकांचे पगार बंद करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे। बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 मधील कलम 23 नुसार शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे। या शिक्षण परिषदेने राज्यातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी इयत्ता 1ली ते 8वीच्या प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे। राज्य सरकारने त्यासाठी 13 डिसेंबर 2013 नंतर नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 3 संधी देण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यापूर्वीच 2015 मध्ये केंद्र सरकारने 4 वर्षे मुदतवाढ दिली होती। त्यामुळे राज्य सरकारने दिलेली 3 संधीची मुदतवाढ केंद्र सरकारच्या धोरणाशी विसंगत होती। त्यानंतर राज्य सरकारने निर्णयात बदल करून नवीन परिपत्रक जाहीर केले। नव्या निर्णयानुसार राज्य सरकारने 2013 नंतर मार्च 2019 पर्यंत सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे। त्यानंतरही टीईटी उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार आता शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वेतन अधीक्षक कार्यालयाकडून जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण नाहीत त्यांचे वेतन देयक फक्त 30 मार्च पर्यंतचेच देण्यात यावे, त्यापुढे त्यांचे वेतन देण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत। राज्यातील साधारण 8 ते 10 हजार शिक्षकांना याचा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचबरोबर मार्च महिन्याचे पगार 7व्या वेतन आयोगानुसारच होणार आहे। बघा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार हा 7व्या वेतन आयोगानुसारच देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे। त्यासाठी कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करून त्यांची नोंद सेवा पुस्तिकेमध्ये करावी लागणार आहे। याच वेतनामध्ये जानेवारी व फेब्रुवारीचा फरक देखील मिळणार आहे। तर ही अतिशय आनंदाची बातमी आहे। आणि त्याचबरोबर प्रमाणपत्र पडताळणीला अल्प प्रतिसाद। बघा, राज्यातील विविध ठिकाणच्या शाळांना शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्राची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पडताळणी करून घेण्याबाबत वारंवार सूचना देऊनही शाळांकडून याची गांभीर्याने दखलच घेण्यात येत नाही। आतापर्यंत केवळ मुंबई महापालिका हद्दीतील काही शाळांनी 120 शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेतली आहे। त्यामुळे इतर शाळांच्या शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्राबाबत संशय निर्माण होऊ लागला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही बातमी आलेली आहे। याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली। आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन बातम्या या यूट्यूबवर पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।